वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता आणि ज्या नर्व फायबरच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्रॉपर्टीज समजल्या तर हे नर्व फायबर फंक्शन कसं कॅरी आउट करतात हे लक्षात येणार आहे. सो याच्यामधल्या दोन प्रॉपर्टीज आपण कंप्लीट केल्या होत्या. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी एक्साइटेबिलिटी आणि दुसरी कंडक्टिव्हिटी. दोन्ही प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत आणि समजणं गरजेचं आहे. फर्स्ट एक्साइटेबिलिटी एकदा रिपीट करूया आपण आणि त्यानंतर पुढच्या कंटिन्यू करू. सो एक्साइटेबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नर्व सेल्स ड्यू टू पोलराइज्ड मेम्ब्रेन can become active. ओके, सो एखादा एक्सटर्नल स्टिम्युलाय असेल तर त्या एक्सटर्नल स्टिम्युलायमुळे किंवा नर्व फायबर ड्यू टू पोलराइज्ड मेम्ब्रेन, नर्व फायबर जे आहेत त्यांचं मेम्ब्रेन पोलराइज असतं. सो मी तुम्हाला काल सांगितलेलं की इकडे सेल असेल आणि आता जे मी स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे हा समजा एक्झॉन आहे नर्व फायबरचा. तर हा जो एक्झॉन आहे या एक्झॉनमध्ये बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज काही आयन्समुळे आणि आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असतो. सो नर्व फायबरचं जे मेम्ब्रेन आहे ते कसं आहे, पोलराइज्ड आहे. आणि हे पोलराइज्ड मेम्ब्रेन असल्यामुळे त्यांच्याकडे कोणती ॲबिलिटी आहे, सो ड्यू टू पोलराइज्ड मेम्ब्रेन दे कॅन परसिव्ह स्टिम्युलाय. ते स्टिम्युलाय परसिव्ह करू शकतात किंवा रिसीव्ह करू शकतात. स्टिम्युलस जे आहेत ते रिसीव्ह करू शकतात अँड कॅन बिकम ॲक्टिव्ह. सो नर्व फायबरकडे किंवा नर्व सेलकडे ही जी ॲबिलिटी आहे हिला एक्साइटेबिलिटी म्हटलं जातं. सो पोलराइज्ड मेम्ब्रेन असणं, पोलराइज्ड मेम्ब्रेन असल्यामुळे एन्व्हायरमेंटमधला जेव्हा एखादा स्टिम्युलस आहे, आता नीट आहे का, फॉर एक्झाम्पल आपल्या स्किनला पिन प्रिक झाली एखादी तर आपल्या स्किनमध्ये न्यूरॉन्स आहेत किंवा हे नर्व फायबर आहेत. जेव्हा पिन प्रिक होते तो स्टिम्युलस आहे, त्या प्रिकिंगमुळे हे जे पोलराइज्ड मेम्ब्रेन आहे ते डिपोलराइज्ड होतं. आयनची जी मूवमेंट आहे सेलच्या आत बाहेर या पद्धतीनं मूवमेंट होते. सो आधी ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे ते नंतर निगेटिव्ह आणि आत पॉझिटिव्ह या पद्धतीनं चेंजेस होतात. ओके, आणि असे जेव्हा चेंजेस होतात तेव्हा हा स्टिम्युलस कॅरी केला जातो. सो मुलांनो, जेव्हा एखादा स्टिम्युलाय आहे एन्व्हायरमेंटमध्ये तर तो स्टिम्युलस परसिव्ह करण्याची ॲबिलिटी आपल्या नर्व फायबरकडे आहे. जेव्हा स्टिम्युलस त्या परसिव्ह करतात, रिसीव्ह करतात तेव्हा त्या ॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातात. आणि ही जी ॲबिलिटी आहे नर्व सेलकडे स्टिम्युलाय रिसीव्ह करण्याची, ह्या ॲबिलिटीला एक्साइटेबिलिटी असं म्हटलं जातं. सो आपल्या नर्व सेल स्टिम्युलसमुळे एक्साइट होतात आणि ही ॲबिलिटी फक्त या नर्व फायबर्सकडेच आहे. बाकीच्या सेलकडे ही आपल्याला ॲबिलिटी किंवा ही प्रॉपर्टी पाहायला मिळत नाही. आणि या प्रॉपर्टीमुळेच नर्व फायबर त्यांचं जे फंक्शन आहे स्टिम्युलस ब्रेनकडे, स्पायनल कॉर्डकडे कंडक्ट करण्याचं, ते फंक्शन त्या व्यवस्थित कॅरी आउट करतात. सो एक्साइटेबिलिटी सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. पुढे मेम्ब्रेन पोलराइज काय आहे, डिपोलराइज कसं होतं ते डिटेल पुढे आपण पाहणार आहोत. सध्या एवढंच लक्षात घ्या की नर्व सेल एक्सटर्नल स्टिम्युलसमुळे एक्साइट होतात. एक्साइट होण्याचं मेन रिझन त्यांचं मेम्ब्रेन पोलराइज्ड आहे त्यामुळे ते एक्साइट होऊ शकतात आणि त्यामुळे त्या ॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातात. आता नेक्स्ट बघा कंडक्टिव्हिटी. नाव व्हॉट इज मीन बाय कंडक्टिव्हिटी, सी दे हॅव ॲबिलिटी टू ट्रान्समिट स्टिम्युलस टू नेक्स्ट न्यूरॉन. सो त्यांची जी काही एक्साइटेबिलिटी आहे, त्यांचं जे काही एक्सायटेशन आहे, समजा ही एक नर्व फायबर आहे, एक्साइट झाली, स्टिम्युलेट झाली, यानंतर पुढे दुसरी एक नर्व फायबर असेल तर बघा ही नर्व फायबर तिचं एक्सायटेशन तिच्याकडून नेक्स्ट नर्व फायबरकडे सेंड करू शकते, कंडक्ट करू शकते. सो ही जी ॲबिलिटी आहे नर्व फायबरची तिचं एक्सायटेशन दुसऱ्या सेलकडे कंडक्ट करण्याची, तर या ॲबिलिटीला कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. सो एक एक्सटर्नल स्टिम्युलायझर असेल, एन्व्हायरमेंटमधला एखादा चेंज असेल त्यामुळे नर्व फायबर काय होते, स्वतः एक्साइट होते. आणि सेकंड थिंग,
ती स्वतःच एक्सायटेशन दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्समिट करू शकते. सो या ॲबिलिटीला म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. सो एक्साईट होणं आणि आपलं एक्सायटेशन नेक्स्ट नर्व फायबरकडे कंडक्ट करणं. सो ह्या दोन्ही ॲबिलिटी नर्व फायबरकडे असतात. सो दे हॅव ॲबिलिटी टू ट्रान्समिट एक्सायटेशन. एक्सायटेशन ट्रान्समिट करण्याची यांच्याकडे ॲबिलिटी आहे दुसऱ्या नर्वकडे, आणि या ॲबिलिटीलाच आपण कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. सो कंडक्टिव्हिटी लक्षात आलं का पहा. एक्सायटेबिलिटी झालं, कंडक्टिव्हिटी झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टिम्युलस. तर स्टिम्युलस म्हणजे काय, किती स्टिम्युलस असेल तर आपल्या न्यूरॉन एक्साईट होतात किंवा ॲक्टिवेट होतात हे आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय बघा. एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, change in environment is called stimulus. सो स्टिम्युलस म्हणजे काय बघा, तर एन्व्हायरमेंटमधला एखादा डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल कोणताही चेंज की ज्या चेंजमुळे आपल्या न्यूरॉन काय होऊ शकतात, एक्साईट होऊ शकतात. तर अशा एन्व्हायरमेंटमधल्या कोणत्याही चेंजला काय म्हटलं जातं, स्टिम्युलस असं म्हटलं जातं. सो आता स्टिम्युलस फॉर एक्झाम्पल थंडी वाजणं किंवा आजूबाजूला टेम्परेचर खूप इन्क्रीज होणं, हे जे कंडिशन आहे, हा जो स्टिम्युलस आहे तो आपल्याला समजतो की बाहेरचं टेम्परेचर वाढलेलं आहे किंवा टेम्परेचर खूप कमी झालेलं आहे. हे कसं जाणवतं आहे, तर त्याच्या न्यूरॉन्स आहेत त्या या एक्सटर्नल चेंजमुळे स्टिम्युलेट होतात, एक्साईट होतात आणि ही इन्फॉर्मेशन ब्रेनकडे त्या सेंड करत असतात. सो स्टिम्युलस इज एनी एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल or electrical change in environment, okay, which bring about excitation in nerve, okay, which bring about excitation in nerve. जे नर्वमध्ये एक्सायटेशन घडवून आणू शकतात, नर्वला एक्साईट करू शकतो असा जो एन्व्हायरमेंटमधला चेंज आहे, या चेंजला आपण स्टिम्युलस असं म्हणतो. सो मुलांनो, पहिली गोष्ट स्टिम्युलस म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंटमधला चेंज आहे. चेंज कोणत्या प्रकारचा असू शकतो, कोणताही, फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या चेंजमुळे न्यूरॉन काय झाल्या पाहिजेत, एक्साईट झाल्या पाहिजेत. अशा चेंजला आपण काय म्हणतोय, स्टिम्युलस असं म्हणतोय. सो 3 प्रॉपर्टी सांगितलेल्या आहेत, एक्सायटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी अँड स्टिम्युलस. ह्या तिन्ही प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात घ्या. स्टिम्युलस सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, एन्व्हायरमेंटमधला चेंज, ज्या चेंजमुळे न्यूरॉन एक्साईट होणार आहेत त्या एन्व्हायरमेंटमधल्या फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल चेंजला आपण काय म्हणतोय, स्टिम्युलस. आता हा जो स्टिम्युलस आहे त्याची लेवल किती आहे त्यावरती ठरतं की आपल्या न्यूरॉन स्टिम्युलेट होणार किंवा नाही. मग त्यानुसार 3 टाईपचे इम्पल्स किंवा 3 टाईपचे स्टिम्युलस जे आहेत ते सांगितलेले आहेत. सो ते काय ते आपण पाहणार आहोत. सो बघा, सो स्टिम्युलसची लेवल किती आहे, किती प्रमाणात स्टिम्युलस आहे, किती प्रमाणात चेंज आहे, त्यावरती डिपेंड करतं की आपल्या न्यूरॉन एक्साईट होणार किंवा नाही होणार. सो त्यानुसार 3 टाईपचे स्टिम्युलस जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट जो स्टिम्युलस आहे त्याला म्हटलेलं आहे थ्रेशोल्ड स्टिम्युलस. ओके, सो स्टिम्युलसचे हे 3 टाईप आहेत. सो थ्रेशोल्ड स्टिम्युलस म्हणजे काय बघा. सो इन थ्रेशोल्ड स्टिम्युलस इट इज टू बी इफेक्टिव्ह stimulus must have minimum
intensity and it is called as threshold stimulus. ओके, तर बघा, टू बी इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिवली एखाद्या न्यूरॉनला एक्साइट करण्यासाठी तो जो स्टिम्युलस आहे त्या स्टिम्युलसची इंटेन्सिटी तेवढी असणं गरजेचं आहे. खूप कमी इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असेल तर न्यूरॉन एक्साइट होत नाहीत. सो एक लेवल ठरलेली आहे, एक हायर लेवल ठरलेली आहे की ज्या इंटेन्सिटीला तेवढ्या इंटेन्सिटीचा चेंज असेल, तेवढ्या इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असेल तरच न्यूरॉन एक्साइट होणार. तर ती जी मॅक्स लेवल आहे, ज्या मॅक्झिमम इंटेन्सिटीला न्यूरॉन एक्साइट होतात, तर त्या मॅक्झिमम इंटेन्सिटीला थ्रीशोल्ड स्टिम्युलस असं म्हटलेलं आहे. सो टू बी इफेक्टिव्ह मीन्स टू ब्रिंग अबाउट एक्सायटेशन इन न्यूरॉन, स्टिम्युलस मस्ट हॅव मिनिमम इंटेन्सिटी. एक मिनिमम ठरलेली इंटेन्सिटी आहे, ॲटलिस्ट तेवढी इंटेन्सिटी स्टिम्युलसमध्ये असली पाहिजे. तेवढी इंटेन्सिटी असेल तरच न्यूरॉन एक्साइट होणार आहेत, अदरवाईज एक्साइट होत नाहीत. तर ती जी मिनिमम लेवल आहे इंटेन्सिटीची त्याला म्हटलं जातं थ्रीशोल्ड स्टिम्युलस. आता मी नंबरच्या फॉर्ममध्ये सांगते. फॉर एक्झाम्पल, तर 0.5 मिलीवोल्ट एवढा जर स्टिम्युलसची इंटेन्सिटी असेल तर आपल्या न्यूरॉन एक्साइट होत आहेत असं सपोज जर असेल, तर यापेक्षा कमी इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असेल तर त्याच्यामुळे न्यूरॉन एक्साइट होणार नाहीत. मिनिमम जेवढी लेवल ठरलेली आहे ॲटलिस्ट तेवढी इंटेन्सिटी त्या स्टिम्युलसमध्ये असलीच पाहिजे तर ते न्यूरॉन काय होणार आहेत, एक्साइट होणार आहेत. आणि ही जी मिनिमम लेवल आहे हिला म्हटलं जातं थ्रीशोल्ड स्टिम्युलस. फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं एक नंबर की 0.5 मिलीवोल्ट जर ही मिनिमम किंवा थ्रीशोल्ड कॅपॅसिटी असेल, थ्रीशोल्ड लिमिट असेल, तर स्टिम्युलस ॲटलिस्ट तेवढ्या लेवलचा, तेवढ्या इंटेन्सिटीचा असला पाहिजे तरच न्यूरॉन एक्साइट होणार आहेत. सो हा झाला थ्रीशोल्ड स्टिम्युलस. थ्रीशोल्ड स्टिम्युलस नंतर नेक्स्ट दिलेला आहे सबलिमल स्टिम्युलस. सेकंड टाईप सबलिमिनल स्टिम्युलस. ओके, सबलिमिनल स्टिम्युलस म्हणजे काय बघा, इट इज वीक स्टिम्युलस. पहिली गोष्ट हा खूप वीक असतो, हॅज नो इफेक्ट, याचा इफेक्ट नसतो. ओके, सो सबलिमिनल स्टिम्युलस म्हणजे काय, तर सबलिमिनल स्टिम्युलस म्हणजे वीक स्टिम्युलस की ज्याच्यामुळे आपल्या न्यूरॉन एक्साइट होणार नाहीत. मग अशी मी तुम्हाला एक मिनिमम कॅपॅसिटी सांगितली की 0.5 मिलीवोल्ट एवढा तरी स्टिम्युलस पाहिजे. त्यापेक्षा जर कमी असेल तर तो स्टिम्युलस खूप वीक असतो आणि त्याचा कोणताही इफेक्ट होत नाही न्यूरॉनवरती, न्यूरॉन त्याच्यामुळे एक्साइट होत नाहीत. तर अशा वीक स्टिम्युलसला सबलिमिनल स्टिम्युलस असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा सुप्रालिमिनल स्टिम्युलस, थर्ड टाईप आहे. सुप्रालिमिनल स्टिम्युलस. ओके, सुप्रालिमिनल स्टिम्युलस म्हणजे काय, तर हा जो स्टिम्युलस आहे हा स्ट्रॉंग असतो. ओके, सेकंड, इट प्रोड्यूस सेम डिग्री ऑफ impulse as threshold stimulus. ओके, सो सुप्रालिमिनल स्टिम्युलस जो आहे हा स्ट्रॉंग स्टिम्युलस असतो आणि हा जो स्टिम्युलस आहे तो तेवढंच इम्पल्स किंवा तेवढंच एक्सायटेशन क्रिएट करतो जेवढा थ्रीशोल्ड स्टिम्युलस करणार आहे. इन शॉर्ट, थ्रीशोल्ड स्टिम्युलस जेवढं एक्सायटेशन न्यूरॉनमध्ये क्रिएट करू शकतो तेवढंच एक्सायटेशन सुप्रालिमिनलसुद्धा करणार आहे. सो मुलांना 3 लेवल आहेत. 3 लेवल मी इथं बोर्डवरती सांगते बघा. फॉर एक्झाम्पल ही मिनिमम लेवल आहे 0.5 वोल्ट की ॲटलिस्ट तेवढ्या इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असलाच पाहिजे तरच न्यूरॉन एक्साइट होणार आहेत. ओके, सपोज त्यापेक्षा जास्त असेल, 0.5 पेक्षा जास्त इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असेल तर त्याला म्हटलं जातं सुप्रालिमिनल आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हटलं जातं सबलिमिनल. सो जी मिनिमम रेंज ठरलेली आहे
त्याला म्हणतोय आपण थ्रीशोल्ड. त्यापेक्षा कमी असणारा सबलिमिनल आणि त्यापेक्षा जास्त असणारा सुप्रालिमिनल. ओके, मिनिमम थ्रीशोल्ड असेल तरच न्यूरॉन एक्साइट होणार आहेत. त्यापेक्षा कमी असेल, सबलिमिनल स्टिम्युलस असेल तर तो खूप वीक असतो, त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. आणि जर थ्रीशोल्डपेक्षा जास्त असेल, स्ट्रॉंग असेल तर त्याला सुप्रालिमिनल म्हटलं जातं. मात्र सुप्रालिमिनल सुद्धा तेवढंच एक्सायटेशन क्रिएट करतो, सेम डिग्रीचा इफेक्ट दाखवतो जेवढा थ्रीशोल्ड स्टिम्युलस दाखवणार आहे. इन शॉर्ट, थ्रीशोल्ड असला काय किंवा त्यापेक्षा जास्तीचा असला काय, तेवढ्याच इंटेन्सिटीने किंवा तेवढ्याच प्रमाणात ती न्यूरॉन जी आहे ती एक्साइट होणार आहे. त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे थ्रीशोल्ड स्टिम्युलस असला पाहिजे. सो मुलांनो, महत्त्वाचं स्टिम्युलस म्हणजे काय समजून घ्या, तर तुम्हाला हे 3 टाईप समजतील. सो स्टिम्युलस म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंटमधला चेंज आहे. जसं मी म्हटलं की पिन प्रिक झाली, हा पण चेंज आहे समजा, आणि त्याच्यामुळे तिथली न्यूरॉन जी आहे ती काय होणार आहे, एक्साइट होणार आहे. तो स्टिम्युलस परसिव्ह करणार आहे आणि तो सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे सेंड करणार आहे. ओके, सो एन्व्हायरमेंटमधला चेंज ज्याच्यामुळे आपल्या न्यूरॉन एक्साइट होतात त्या चेंजला काय म्हटलं जातं, स्टिम्युलस. मग आता स्टिम्युलस किती इंटेन्सिटीचा आहे त्यानुसार 3 कॅटेगरी सांगितल्या. थ्रीशोल्ड स्टिम्युलस, सबलिमिनल स्टिम्युलस आणि सुप्रालिमिनल स्टिम्युलस. थ्रीशोल्ड स्टिम्युलस म्हणजे काय, तर एक मिनिमम लेवल ठरलेली आहे, मिनिमम इंटेन्सिटी आहे. ॲटलिस्ट तेवढ्या इंटेन्सिटीचा स्टिम्युलस असेल तरच न्यूरॉन एक्साइट होणार. त्या थ्रीशोल्डपेक्षा कमी इंटेन्सिटीचा जर स्टिम्युलस असेल तर तो खूप वीक असतो, त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. आणि थ्रीशोल्डपेक्षा जास्त इंटेन्सिटीचा जर इम्पल्स असेल, स्टिम्युलस असेल तर त्याला सुप्रालिमिनल म्हटलं जातं. मात्र तो जरी खूप स्ट्रॉंग असला, जास्त इंटेन्सिटीचा असला तरीसुद्धा तो तेवढाच इफेक्ट करणार आहे जेवढा थ्रीशोल्ड करणार आहे. ओके, तर ह्या 3 कॅटेगरी लक्षात घ्या. एक्झाम्पलच बघायचं म्हटलं तर पिन जस्ट आपण हातावरती केली, की त्यांनी जास्त प्रेस नाही केली, तुम्ही जस्ट हाताला टच केली तर तो खूप कमी इंटेन्सिटीचा चेंज आहे, त्याने काहीच इफेक्ट होणार नाही आहे. समजा एक मिनिमम इंटेन्सिटीपर्यंत हे केलं तुम्ही तर थ्रीशोल्ड झालं, आणि त्यापेक्षा जास्त केलं तर ते सुप्रालिमिनल झालं. सो सुप्रालिमिनल जरी असलं तरी तेवढ्याच न्यूरॉन एक्साइट होतात जेवढ्या थ्रीशोल्डमुळे होतात. ओके, सो आता आपल्या 3 प्रॉपर्टी झाल्या, एक्सायटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी आणि स्टिम्युलस. स्टिम्युलसचे 3 टाईप सांगितले. त्यातला फर्स्ट आहे थ्रीशोल्ड स्टिम्युलस, दुसरा सबलिमिनल स्टिम्युलस आणि तिसरा सुप्रालिमिनल स्टिम्युलस. आता यानंतर सबलिमिनल स्टिम्युलसशी रिलेटेड समेशन इफेक्ट हा एक इफेक्ट आहे स्टिम्युलसशीच रिलेटेड. सो तो इफेक्ट जो आहे तो नेक्स्ट आपण पाहतोय. सो नेक्स्ट बघा समेशन इफेक्ट काय दिलेले पहा. So next is summation effect. Now what is summation effect? See, a single subliminal stimulus have no effect. बघा, फक्त एकच खूप वीक असा सबलिमिनल असा स्टिम्युलस जर असेल तर त्याचा काहीच इफेक्ट नसतो, न्यूरॉन त्याच्यामुळे एक्साइट होत नाहीत. मात्र असे जर बरेच सबलिमिनल असतील बट मेनी such weak stimulus but many such weak stimulus given in quick succession may produce impulse due to addition.
बघा, फक्त एकच खूप वीक असा सबलिमिनल असा स्टिम्युलस असेल तर त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. मात्र असे बरेच वीक स्टिम्युलस जे आहे क्विक सक्सेशनमध्ये, म्हणजे एक वीक स्टिम्युलस दिला त्यानंतर पुन्हा लगेचच दुसरा, लगेचच तिसरा, असे क्विक सक्सेशनमध्ये फास्ट कमी टाईम पिरियडमध्ये जर असे बरेच वीक स्टिम्युलस जर दिले गेले तर त्याच्यामुळे इम्पल्स क्रिएट होतो, न्यूरॉन स्टिम्युलेट होते किंवा एक्साइट होते. आणि हे का, तर ड्यू टू ॲडिशन बरेच वेगवेगळे वीक स्टिम्युलस ॲड झाले आणि थ्रीशोल्ड लेवलपर्यंत ते गेले. तर या इफेक्टला समेशन इफेक्ट असं म्हटलं जातं. लक्षात आलं का पहा, पुन्हा एकदा सांगते, जर एकच वीक स्टिम्युलस किंवा वीक सबलिमिनल स्टिम्युलस जर असेल तर त्याचा कोणताही इफेक्ट नसतो. मात्र असे बरेच वीक स्टिम्युलस क्विक सक्सेशनमध्ये, म्हणजे कमी टाईम पिरियडमध्ये फास्ट जर असे बरेच वीक स्टिम्युलस जर दिले तर ते समेशन इफेक्ट दाखवतात, त्यांचं ॲडिशन होते आणि इम्पल्स जो आहे तो जनरेट होतो, न्यूरॉन एक्साइट होतात. सो एका वीक स्टिम्युलसमुळे न्यूरॉन एक्साइट होणार नाही, पण कमी टाईम पिरियडमध्ये बरेच वीक स्टिम्युलस जर दिले गेले तर त्यांच्या ॲडिशननी इम्पल्स जो आहे तो प्रोड्यूस होतो. आणि या इफेक्टलाच काय म्हटलं जातं, समेशन इफेक्ट असं म्हटलं जातं. समेशन इफेक्ट नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ऑल ऑर नन इफेक्ट. सो ऑल ऑर नन इफेक्ट काय आहे ते बघा. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ऑल ऑर नन लॉ. ऑल ऑर नन लॉ याच्यामध्ये काय सांगितलं बघा, नर्व आयदर कंडक्ट इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ और विल नॉट ॲट ऑल. नर्व जी आहे ती तिचा इम्पल्स बाहेरून जो रिसीव केला जातो त्याला स्टिम्युलस असं म्हटलं जातं आणि स्टिम्युलस रिसीव केल्यानंतर तो पुढे कंडक्ट केला जातो. आता बघा, फॉर एक्झाम्पल जर ही एक नर्व फायबर आहे आणि ही दुसरी नर्व फायबर आहे, दोन नर्व फायबरच्या मध्ये नॅनोमीटरमध्ये एक स्मॉल गॅप असतो, त्याला आपण काय म्हणतोय, सिनॅप्स. आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे सिनॅप्स. तर बघा, मुळात तो जो इम्पल्स आहे बाहेरून रिसीव केला स्टिम्युलसमुळे नर्व फायबर एक्साइट झाली आणि इम्पल्स जनरेट झाला. तर तो इम्पल्स जो आहे तो मुळात ह्या नर्व फायबरच्या पूर्ण लेंथमधून पुढे ट्रान्सफर झाला पाहिजे. तर हा जो इम्पल्स आहे एकतर पूर्ण लेंथमध्ये, न्यूरॉनच्या पूर्ण लेंथमध्ये हा ट्रान्सफर केला जातो किंवा अजिबात केला जात नाही. इन शॉर्ट, आधा इथपर्यंत इम्पल्स ट्रान्समिट केला, निम्म्या न्यूरॉनपर्यंत, अर्ध्या न्यूरॉनपर्यंत इम्पल्स ट्रान्समिट केला आणि स्टॉप झालं, पुढे इम्पल्स गेला नाही, असं होत नाही. एक तर इम्पल्स पूर्ण लेंथमध्ये ट्रान्समिट केला जातो किंवा पूर्ण लेंथमध्ये, त्या न्यूरॉनच्या पूर्ण लेंथमध्ये कंडक्ट केला जातो किंवा अजिबात कंडक्ट केला जात नाही. एकतर पूर्ण केला जाईल किंवा अजिबात नाही, मधली रेंज त्याच्यामध्ये नाही आहे. सो याला ऑल ऑर नन लॉ असं म्हटलं जातं. सो बघा, नर्व आयदर कंडक्ट इम्पल्स अलॉंग इट्स एंटायर लेंथ और विल नॉट ॲट ऑल. नर्व जी आहे ती इम्पल्स एकतर तिच्या पूर्ण लेंथमध्ये कंडक्ट करेल किंवा अजिबात कंडक्ट करणार नाही. ह्या दोन्हीपैकी एक कंडिशन असेल. इम्पल्स कंडक्ट केला तर पूर्ण लेंथमध्ये होईल आणि नाही तर अजिबात कंडक्ट होणार नाही. सो याला ऑल ऑर नन लॉ असं म्हटलं जातं. सो अर्ध्या निम्म्या न्यूरॉनपर्यंत इम्पल्स कंडक्ट झाला आणि थांबला असं होत नाही. कंडक्ट झाला तर पूर्ण लेंथमध्ये तो कंडक्ट होणार आहे, नाही तर तो होणारच नाही. सो ऑल ऑर नन लॉ. यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. तर रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय बघा, रिफ्रॅक्टरी पिरियड आणि सिनॅप्टिक डिले ह्या दोन कन्सेप्टमध्ये कन्फ्युजन करू नका, नीट समजून घ्या. रिफ्रॅक्टरी पिरियड इट इज टाइम इंटरवल ड्युरिंग विच नर्व फेल टू रिस्पॉन्ड सेकंड स्टिम्युलाय. म्हणजे बघा, एक स्टिम्युलस आला, ही नर्व एक्साइट झाली, इम्पल्स तयार झाला, इम्पल्स तिने कंडक्ट केला, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना काही टाईम इंटरवल आहे, मिली सेकंडमध्ये, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड, मिली सेकंडमध्ये टाईम इंटरवल आहे. तर एक स्टिम्युलस रिसीव केल्यानंतर काही वेळ जाऊ द्यावा लागतो मिली सेकंडमध्ये. समजा तो वेळ जाऊ दिला नाही आणि त्या वेळाच्या आतच लगेचच दुसरा स्टिम्युलायझर आला, सेकंड स्टिम्युलस जर आला, तर सेकंड स्टिम्युलसला ही नर्व फायबर जी आहे ती रिस्पॉन्ड करू शकत नाही. पुन्हा एकदा बघा, टाइम इंटरवल ड्युरिंग विच नर्व फेल टू रिस्पॉन्ड सेकंड स्टिम्युलाय.
पहिला स्टिम्युलस रिसीव केल्यानंतर काही टाईम जाऊ द्यावा लागतो, मात्र काही वेळ, काही मिलीसेकंडमध्ये वेळ जर जाऊन नाही दिला, समजा 1-2 मिलीसेकंद आहे, 1-2 मिलीसेकंद थांबावं लागतं आणि नंतर दुसरा स्टिम्युलस आला तर ही नर्व स्टिम्युलेट होईल. मात्र 1-2 मिलीसेकंडचा जो वेळ आहे त्याच्या आतच जर दुसरा स्टिम्युलस आला तर ती नर्व फायबर एक्साइट होत नाही, एक्साइट व्हायला ती फेल होते. तर याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी पिरियड. सो रिफ्रॅक्टरी पिरियड इज टाईम इंटरवल. हा टाईम इंटरवल आहे ज्या टाईम इंटरवलमध्ये जर दुसरा स्टिम्युलस आला तर नर्व फायबर एक्साइट होणार नाही किंवा ती स्टिम्युलेट होणार नाही. सो सगळ्यांना पॉईंट कळला का बघा? एक स्टिम्युलस रिसीव केला की नर्व काय होते, एक्साइट होते, इम्पल्स तयार करते. त्यानंतर मिलीसेकंडमध्ये काही वेळ जाऊ द्यावा लागतो, मग दुसरा स्टिम्युलस आला तर ती एक्साइट होणार आहे. मात्र काही तो मिलीसेकंदांचा जो वेळ आहे तो जाऊ न देता लगेचच जर दुसरा स्टिम्युलस आला तर मात्र ती नर्व फायबर जी आहे ती स्टिम्युलेट होणार नाही किंवा ती एक्साइट होणार नाही. तो जो टाईम पिरियड आहे मिलीसेकंडमधला की ज्या दरम्यान जरी दुसरा स्टिम्युलस आला तरी ती एक्साइट होणार नाही, तो जो टाईम पिरियड आहे त्या पिरियडला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सिनॅप्टिक डिले. नाउ व्हॉट इज मीन बाय सिनॅप्टिक डिले? बघा, इम्पल्स रिक्वायर 0.3 to 0.5 millisecond okay to cross synapse. तर बघा, ही एखादी नर्व फायबर असेल आणि त्यानंतर ही दुसरी नर्व फायबर आहे आणि दोघींच्या मध्ये जो गॅप आहे या गॅपला आपण काय म्हणतोय? सिनॅप्स. तर या सिनॅप्समधून म्हणजे पहिल्यांदा इम्पल्स ह्या नर्व फायबरकडे आहे, हिच्याकडून ह्या नर्व फायबरकडे जाणार आहे, पण जाताना हा सिनॅप्स क्रॉस करून हिच्याकडे येणार आहे. तर हा सिनॅप्स क्रॉस करायला किती वेळ लागतो त्या इम्पल्सला? 0.3 to 0.5 मिलीसेकंद एवढा वेळ एखाद्या इम्पल्सला हा सिनॅप्स क्रॉस करायला तेवढा वेळ लागतो. ओके, एवढा वेळ का लागतो? बघा, टाइम रिक्वायर टू रिलीज न्यूरोट्रांसमीटर न्यूरोट्रांसमीटर रिलीज करण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि सेकंड, टाइम रिक्वायर्ड टू रिलीज न्यूरोट्रांसमीटर फ्रॉम एक्झॉन. आणि सेकंड जो आहे एक्साइटेशन ऑफ डेंड्राइट ऑफ नेक्स्ट न्यूरॉन. ओके, सिनॅप्टिक डिले म्हणजे सिनॅप्समध्ये लागणारा वेळ. तर तो वेळ कशासाठी लागतोय? तर बघा, कोणत्याही इम्पल्सला एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे जाताना काय क्रॉस करून जावं लागतं? तर हा सिनॅप्स क्रॉस करून जावं लागतो. आणि हा सिनॅप्स क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागतो? 0.3 to 0.5 सेकंद मिलीसेकंद एवढा वेळ लागतो. मग एवढा वेळ का लागतो? तर एक, ही जी पहिली न्यूरॉन आहे ती इथं काही केमिकल सिक्रेट करणार आहे, त्या केमिकलला न्यूरोट्रांसमीटर असं म्हटलं जातं. सो पहिल्या न्यूरॉनचे ॲक्झॉन, पहिल्या न्यूरॉनचा ॲक्झॉन जो आहे तो न्यूरोट्रांसमीटर रिलीज करणार. त्यानंतर न्यूरोट्रांसमीटर नेक्स्ट न्यूरॉनचे जे डेंड्राइट्स असतात त्या डेंड्राइट्सना बाइंड होणार आणि मग नेक्स्ट न्यूरॉनचे डेंड्राइट एक्साइट होणार. ह्या सगळ्याला काही वेळ लागतो आणि यालाच काय म्हटलं जातं? सिनॅप्टिक डिले. आणि तो वेळ किती लागतो? 0.3 to 0.5 मिलीसेकंद. सो सिनॅप्टिक डिले वेगळा आहे आणि रिफ्रॅक्टरी पिरियड वेगळा आहे. रिफ्रॅक्टरी पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं की एका स्टिम्युलसला रिसीव केल्यानंतर काही टाईम पिरियड जाऊ द्यावा लागतो आणि मग नेक्स्ट स्टिम्युलस रिसीव करता येतो. मात्र काही टाईम जाऊ न देता त्याच्या आतच जर दुसरा स्टिम्युलस आला तर ती न्यूरॉन रिस्पॉन्ड करत नाही, तर त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं.
नेक्स्ट सिनॅप्टिक डिले म्हणजे इम्पल्सला सिनॅप्स क्रॉस करून दुसऱ्या न्यूरॉनकडे जाण्यासाठी लागणारा वेळ, त्याला आपण सिनॅप्टिक डिले म्हणतो. हा किती वेळ लागतो? 0.3 to 0.5 मिलीसेकंद. हा वेळ का लागतोय? बघा, पहिल्या न्यूरॉनचा जो ॲक्झॉन आहे तो न्यूरोट्रान्समीटर रिलीज करणार आहे. हा न्यूरोट्रान्समीटर नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइटला बाइंड होणार आहे आणि त्यानंतर ते डेंड्राइट एक्साइट होणार आहे. सो याच्यामध्ये काही वेळ जो आहे तो घेतला जातो आणि याला आपण म्हणतो सिनॅप्टिक डिले. ओके, सिनॅप्टिक डिले. त्यानंतर नेक्स्ट आहे सिनॅप्टिक फटीग. सिनॅप्टिक फटीग किंवा सिनॅप्टिक फटीग म्हणजे थकवा. तर थकवा म्हणजे काय बघा, ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स through synapse or across synapse halt temporarily due to exhaustion of neurotransmitter. बघा, सिनॅप्टिक फटीग म्हणजे काय, तर त्यासाठी आधी हे समजून घ्या की एका न्यूरॉनमधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनकडे कशामधून जातोय? सिनॅप्समधून जातोय. ह्या सिनॅप्समधून जाताना कसा जातो? तर या सिनॅप्समध्ये न्यूरोट्रान्समीटर नावाचं केमिकल जे आहे ते सिक्रीट केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून इम्पल्स नेक्स्ट न्यूरॉनकडे जाणार आहे. आता बघा, जर हे न्यूरोट्रान्समीटरच इथं नसेल, न्यूरोट्रान्समीटरच जर तिथलं संपलं तर इम्पल्स पुढे जाईल का? जाणार नाही. काही पिरियडसाठी हॉल्ट होईल, इम्पल्स पुढे जाणार नाही आणि याला म्हटलं जातं सिनॅप्टिक फटीग. सो व्हॉट इज सिनॅप्टिक फटीग? ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स अक्रॉस सिनॅप्स हॉल्ट टेम्पररी. ह्या सिनॅप्समधून इम्पल्सचं ट्रान्समिशन काही वेळासाठी थांबतं. आणि का थांबतं? ड्यू टू एक्झॉशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. इथलं न्यूरोट्रान्समीटरचं एक्झॉशन झाल्यामुळे, संपल्यामुळे ते ट्रान्समिशन जे आहे ते हॉल्ट होतं किंवा थांबतं आणि यालाच म्हटलं जातं सिनॅप्टिक फटीग. सो इथपर्यंतच्या प्रॉपर्टीज लक्षात आल्या का? बघा, नर्व फायबरकडे कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत? एक, नर्व फायबर एक्साइट होऊ शकतं, सो एक्साइटेबिलिटी. नेक्स्ट, तिच्याकडचं एक्सायटेशन ती नेक्स्ट न्यूरॉनकडे कंडक्ट करू शकते, ज्याला कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. सो एक्सायटेबिलिटी आपण पाहिलं. त्यानंतर सेकंड, कंडक्टिव्हिटी आपण स्टडी केलं. कंडक्टिव्हिटी त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी केलं की स्टिम्युलस म्हणजे काय असतं. ओके, सो स्टिम्युलस की ज्याच्यामुळे न्यूरॉन एक्साइट होणार आहेत, तर तो स्टिम्युलस आपण पाहिला. त्याच्यामध्येही आपण 3 टाईप पाहिले की काही एक मिनिमम लिमिटचा स्टिम्युलस पाहिजे, त्याला थ्रीशोल्ड स्टिम्युलस म्हणतात. त्यापेक्षा कमी असेल तर सबलिमिनल स्टिम्युलस आणि थ्रीशोल्डपेक्षा जास्त असेल तर सुप्रालिमिनल स्टिम्युलस. सो हे तिन्ही टाईप पाहिले. त्यानंतर एक वीक स्टिम्युलस न्यूरॉनला एक्साइट करू शकत नाही, पण असे बरेच वीक स्टिम्युलस फास्ट जर आले, काही टाईम पिरियडच्या आत क्विक सक्सेशनमध्ये जर आले, तर त्यांची ॲडिशन होते, समेशन होते आणि इफेक्ट दाखवला जातो. तर त्याला समेशन इफेक्ट असं म्हणतात, हे आपण पाहिलं. समेशन इफेक्ट नंतर ऑल ऑर नन म्हणजे एकतर पूर्ण लेंथमधून इम्पल्स कंडक्ट होणार किंवा अजिबात होणार नाही, हा लॉ आपण पाहिला. रिफ्रॅक्टरी पिरियड, त्यानंतर सिनॅप्टिक डिले आणि सिनॅप्टिक फटीग, हे पॉईंट आपले झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की न्यूरॉनमधून जो इम्पल्स कंडक्ट केला जातो त्याची व्हेलॉसिटी, त्याचा स्पीड जो आहे तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळा स्पीड, त्याची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. मग कोणामध्ये व्हेलॉसिटी जास्त आहे, कुठे कमी आहे, ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सो बघा, व्हेलॉसिटी. सो नेक्स्ट इज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. आता त्याची जी व्हेलॉसिटी आहे इम्पल्स कंडक्ट करण्याची, ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट लॉंग अँड थिक फायबर असतील तर velocity of impulse conduction is higher.
बघा, इम्पल्स कंडक्शनची जी व्हेलॉसिटी आहे ती लॉंग आणि थिक फायबरमध्ये कशी असते, हायर असते. त्यानंतर नेक्स्ट व्हेलॉसिटी कोणामध्ये दिली आहे, तर होमिओथर्म आणि पॉयक्युलोथर्म. दोन टाईपचे ऑर्गॅनिझम असतात. होमिओथर्म म्हणजे वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझम, ज्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येतं. आणि पॉयक्युलोथर्म म्हणजे कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम, ज्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. तर बघा, व्हेलॉसिटी ऑफ इम्पल्स कंडक्शन is higher in homeotherm as compared to poikilothermic or poikilotherms. सो पॉयक्युलोथर्म किंवा कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझमपेक्षा होमिओथर्म वॉर्म ब्लडेड ऑर्गॅनिझममध्ये इम्पल्स कंडक्शनची व्हेलॉसिटी जी आहे ती हाय असते. सो तुम्हाला कोणामध्ये हाय असते आणि कोणामध्ये लो असते हे लक्षात ठेवायचं आहे. सो फर्स्ट सांगितलं की नर्व फायबर लॉंग आणि थिक असेल तर इम्पल्स कंडक्शन फास्ट असतं. होमिओथर्म ऑर्गॅनिझममध्ये इम्पल्स कंडक्शन फास्ट असतं ॲज कम्पेअर्ड टू कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम. त्यानंतर नेक्स्ट बघा, इनव्हॉल्युंटरी नर्व फायबर. व्हॉल्युंटरी नर्व फायबर म्हणजे जे आपले व्हॉल्युंटरी ऑर्गन्स आहेत, ज्यांच्या मुवमेंट आपल्या विलनुसार कंट्रोल होतात, त्यांना सप्लाय होणाऱ्या ज्या नर्व आहेत त्या व्हॉल्युंटरी नर्व फायबर. सो त्या व्हॉल्युंटरी नर्व फायबरमधून इम्पल्स कंडक्शन फास्ट होतं ॲज कम्पेअर टू इनव्हॉल्युंटरी. इनव्हॉल्युंटरी ऑर्गनमध्ये असणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्यांच्यामधल्या इम्पल्स कंडक्शनपेक्षा व्हॉल्युंटरीमधलं इम्पल्स कंडक्शन फास्ट असतं. सो इन व्हॉल्युंटरी फायबर इम्पल्स कंडक्शन is fast as compared to involuntary. इनव्हॉल्युंटरीपेक्षा व्हॉल्युंटरीमध्ये नर्व इम्पल्स कंडक्शन फास्ट आहे. मग व्हॉल्युंटरीमध्ये किती स्पीड आहे, जवळपास 100 मीटर पर सेकंड, 100 to 120 मीटर, 100 to 120 मीटर पर सेकंड एवढा स्पीड व्हॉल्युंटरीमध्ये असतो. तर इनव्हॉल्युंटरीमध्ये 10 मीटर पर सेकंड, 10 to 20 मीटर पर सेकंड एवढा स्पीड इनव्हॉल्युंटरीमध्ये असतो. सो स्पीड नीट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे मेड्युलेटेड नर्व फायबर. मेड्युलेटेड नर्व फायबर म्हणजे काय, तर हा जर ॲक्झॉन असेल तर ॲक्झॉनच्या बाजूला फॅटी सबस्टन्सचं जे कव्हरिंग आहे त्याला म्हटलं, असं जर कव्हरिंग असेल तर त्या नर्व फायबरला मेड्युलेटेड नर्व फायबर असं म्हटलं जातं. आणि जर फॅटी सबस्टन्स असं कोटिंग किंवा कव्हरिंग नसेल तर त्याला नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर असं म्हटलं जातं. सो मेड्युलेटेडमध्ये इम्पल्स कंडक्शन जे आहे ते फास्ट होतं. फास्ट का होतं, कारण इम्पल्स जो आहे हा जो गॅप आहे याला आपण नोड ऑफ रॅनवीर असं म्हणतो, हे आपण शिकलेलं आहे. इम्पल्स एका नोड ऑफ रॅनवीरवरून डायरेक्ट सेकंड नोड ऑफ रॅनवीरवरती, तिथून नेक्स्ट नोड ऑफ रॅनवीरवरती, त्या जंक्शनवरती डायरेक्ट जंप करतो, त्यामुळे इम्पल्स कंडक्शन फास्ट असतं. सो इन मेड्युलेटेड नर्व impulse conduction is fast as compared to non-modulated. non-modulated पेक्षा modulated मध्ये इम्पल्स कंडक्शन जे आहे ते कसं होणार आहे, फास्ट होणार आहे. आणि का फास्ट होतं, इम्पल्स एका नोड ऑफ रॅनवीरवरून डायरेक्ट दुसऱ्या नोड ऑफ रॅनवीरवरती जंप करतो म्हणून. आता ते एक्झॅक्ट डिटेल तुम्हाला इम्पल्स कंडक्शन कसं होतं हे शिकल्यानंतर कळतील. त्यानंतर आता प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट ह्या टर्मचं मिनिंग आपण पाहणार आहोत. तर बघा, ही फर्स्ट न्यूरॉन असेल, जर ही फर्स्ट न्यूरॉन असेल आणि तिचा हा टर्मिनल असेल, एंड असेल, आणि नेक्स्ट ही जर दुसरी न्यूरॉन असेल,
तर ह्या ज्या दोन्ही न्यूरॉन आहेत यातली प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय असतं बघा. प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन इज नर्व कॅरिंग impulse towards synapse. बघा, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे जी न्यूरॉन ह्या सिनॅप्टिक क्लेफ्टकडे, दोन न्यूरॉनच्या मध्ये जो गॅप आहे त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. तर या सिनॅप्टिक क्लेफ्टकडे इम्पल्स जर कॅरी करत असेल, त्याच्याकडे जर इम्पल्स नेत असेल तर त्या न्यूरॉनला म्हणायचं प्री सिनॅप्टिक, सिनॅप्सच्या आधी असणारी न्यूरॉन, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. सो प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इज नर्व विच इज कॅरिंग इम्पल्स टुवर्ड्स द सिनॅप्स. सिनॅप्सच्या डिरेक्शनने, या वेनी इम्पल्स कॅरी करणारी न्यूरॉन हिला म्हणणार आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. नाव पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन which receive impulse at synaptic cleft. सिनॅप्टिक क्लेफ्टच्या ठिकाणी जी न्यूरॉन इम्पल्स रिसीव्ह करते किंवा या ठिकाणी एखादा मसल किंवा ग्लँडसुद्धा असू शकतो, तर ज्याला जनरेटर रिजन म्हटलं जातं, तर तो सुद्धा इम्पल्स रिसीव्ह करू शकतो. तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्स नंतर असणारी. सिंपल आहे, जी न्यूरॉन सिनॅपच्या डिरेक्शनने इम्पल्स कॅरी करते ती प्री सिनॅप्टिक, आणि जी न्यूरॉन सिनॅप्टिक क्लेफ्टच्या ठिकाणी इम्पल्स रिसीव्ह करते तिला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हटलं जातं. आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट काय आहे, सो सिनॅप्टिक क्लेफ्ट इज स्मॉल इंटरवल बिटवीन टू सेल. दोन सेल आहेत, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. तर ह्या दोन सेलच्या मध्ये असणारी स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस जी आहे, तर त्या स्पेसला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतोय. सो इट इज स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस. ही स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस आहे जी दोन न्यूरॉनच्या मध्ये प्रेझेंट आहे, त्या स्पेसला आपण सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतो. आणि हा जो सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे तो साधारण 20 नॅनोमीटर टू 30 नॅनोमीटर एवढे त्याची लेंथ असते. सो सिनॅप्टिक क्लेफ्ट लक्षात आलं का, दोन न्यूरॉनच्या मध्ये असणारी स्पेस तिला म्हणायचं सिनॅप्टिक क्लेफ्ट. आणि तिचा साईज जो आहे ती केवढी असते, सिनॅप्टिक क्लेफ्ट ती गॅप केवढा असतो, तर 20 नॅनोमीटर टू 30 नॅनोमीटर एवढा सिनॅप्टिक क्लेफ्ट जो आहे तो असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्व फायबरच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टडी केलेल्या आहेत. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिनॅप्सचे जे टाईप आहेत तर ते टाईप आणि त्याच्यामधून इम्पल्स कंडक्शन कसं केलं जातं हे स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.